लाभो ही ईश्वर चरणी आपण प्रार्थना करू आणि हे दुःख झेलण्याची ताकद ईश्वर त्यांना देवो हीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया। तर सामना सुरू होतोय। फलंदाज झालेत महेश काबूकर आणि राजा। ही सलामी जोडी आपण पाहतोय विक्रम स्पोर्ट वडनगर संघाकडून। तर गोलंदाज आहेत रवी। नक्की सोनाली संघ देखील एक ताकदवान संघ म्हणून ज्या संघाचा आपण नेहमीच उल्लेख केलाय। धन्यवाद अविन माली, सोमनाथ चौधरी, नक्की सोमनाथ चौधरी जानमान सरवली संघाचे कुल कॅप्टन यांनी श्यामदादा पाटील यांच्या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिले। धन्यवाद श्याम दादा पाटील आपल्यासाठी सोमनाथ चौधरी यांनी शुभेच्छा पाठवल्यात। पहिल्या चेंडूवर 2 धावा महेश काबूकर यांच्या बॅट मधून आलेत। रवी इथे अगदी मिस टाइम फटकाय, चेंडू शॉर्ट लेगला सेफ लँड होतोय। एक धाव या चेंडूवर आपण पाहिली। धावसंख्या 3। नक्कीच एक छुपा रुस्तम संघ चालू सीझन मध्ये आई गावदेवी सोनाली संघ तब्बल 3 वेळा अंतिम सामना खेळलाय। त्यामध्ये 1 वेळा ते विजेते राहिलेत आणि 2 वेळा त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलेले आहे। सध्या आपण पाहिलं तर दापोडे संघ देखील चांगल्या लय मध्ये आहे। सध्याचा आपण रँकिंग नंबर 1 पाहिलं तर नक्कीच विक्रम स्पोर्ट वडनगर, त्यानंतर बंद्रामूर्ती कल्लेर आणि जय बजरंग कारिवली या 3 संघांनी प्रत्येकी 2-2 चषक उचललेले आहेत। तर त्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगार, आई गावदेवी सोनाले, वेताल कोपार, गावदेवी स्पोर्ट भादवड, एजी स्पोर्ट निंबवली, वीर तानाजी दापोडे दमनदवरा आणि शेलुमाता वाल आणि मरवाई किवणी दिवे या संघाने एक ट्रॉफी उचललेली आहे। आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 14 स्पर्धा झाली आहेत आणि 15वी स्पर्धा आहे। दमन दौऱ्यापासून आपण चालू सीझनची श्याम स्पोर्ट धामणगाव आयोजित आई गावदेवी चषकाची 15वी स्पर्धा पाहतोय। राजासाठी हा चेंडू पंच भाऊ पाटील सरांचा इशारा आलाय वाईट। या सामन्यासाठी पंच सुरेश गरज सर आणि भाऊ पाटील। पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि धावा लागलेत बिनबाद 5। महेश काबूकर खेळतात 3 वर आणि 2 वाईट। राजा यांना खातं खोलायचं आहे। इथे हा चेंडू पूल केलाय, चेंडू उंचच उंच आहे आणि इथे केके नाहीत, मला वाटतं तिथे अरुण आहेत। 2 धावा पूर्ण केलेत। चेंडू अगदी डीप मिड विकेट रिझनला थांबला होता। चांगला प्रयत्न होते अरुण यांचे। अरुण यांना आपण नेहमी या संघातून पहिलं ओव्हर टाकताना पाहिलाय, मात्र आज रवी यानं संधी दिलेली आहे। धावा बनले 7, चेंडू टाकून झाले 4। इथे मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये आहे। क्षेत्ररक्षक चुकतायत, चेंडूवरची नजर हटली आणि इथे जीवनदान दिलाय राजाला, झेल झालाय धरतीला दान आणि धावा नक्कीच 1 पूर्ण केली। धावसंख्या लागली 8। शेवटचा आणि अंतिम एका चेंडूचा खेळ आणि महेश काबूकर स्ट्राइक वर आहेत। 3 वर राजा, 3 वर काबूकर आणि 2 वाईट, अशा एकूण 5 चेंडू मध्ये 8। हा चेंडू स्विंग अँड मिस, एसटी रक्षक चुकलेत, चेंडू चाललाय, लॉंग स्टॉप अडवलाय। चेंडूला अखेरकार शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकांना अडवलाय। इथे 2 धावा पूर्ण केलेत। बॅट कट आहे सर, लेग बाईज, यस लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा आलेत।
धावसंख्या डबल अंकामध्ये बिनबाद 10, दोन्ही फलंदाजांनी बॅट मधून 3-3 धावा, 2 वाईट आणि 2 लेग बाईज अशी टोटल 10चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय चांगलं गुणलेखन अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून। नक्कीच आपण चर्चा करत होतो सध्या 14 स्पर्धेतून कुठल्या संघानं किती ट्रॉफ्या जिंकलेत। अतिशय चांगला आखोदेखा अल्पेश गायकवाड, संतोष तरे आणि नितीन गवली सिनियर 40+ चांगला अपडेट आपल्याला त्यांच्याकडून नेहमीच पाहायला मिळतोय। बघूया या स्पर्धेची ट्रॉफी कुठल्या गावामध्ये जाईल। आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघाला संधी निर्माण झालेली आहे, जानमन गोवे संघाला संधी निर्माण झालेली आहे आणि आज जय बजरंग कारिवली संघ 2 सामने जिंकून पुढे आलाय। त्यानंतर सोनाले, वडोनवघर, भादवड आणि काल्हेर या संघांना संधी आहे आई गावदेवी चषक 20-25 विजेता होण्याची। मात्र संध्याकाळी आपल्याला त्याचं उत्तर मिळेल की धामणगावच्या या गावातून आई गावदेवी चषक कोण उचलेल। गोलंदाज अरुण, इथे राजानं चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय केके कडे। कैलास मडवी या संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केलेली आहे। चांगली स्पर्धा देखील आपण पाहिली होती सोनाले संघाच्या वतीनं। चालू सीझन मध्ये अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन या संघाने देखील केलं होतं। चांगली स्पर्धा आणि चांगले पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले होते। धावसंख्या 1 ने धावा बनले 7 चेंडू मध्ये 11। महेश काबूकर ऑन दी स्ट्राइक, बॅकफुटला जाऊन चेंडूला अगदी कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय। शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक चेंडूला उचलत आहेत। मिळेल एक सिंगलनं धावसंख्या 12 या अंकावर पोहोचलेली आहे। राहुल माली नक्कीच राहुल माली एक चांगले दानशूर व्यक्तिमत्व। इथे चेंडू शॉर्ट मिड विकेटला सेफ लँड होतोय। दुसरी धावेचा प्रयत्न चांगला आहे। 2 धावा पूर्ण केलेत अरुण यांच्या दुसऱ्या ओव्हरच्या 3ऱ्या चेंडूवर आणि धावा बनलेत 14। 6 वर राजा, 4 वर काबूकर। इथे हा चेंडू सोडून दिलाय सुरेश घरत सरांचे दोन्ही हात समांतर रेषेत। धावसंख्या वाईटच्या स्वरूपात पुढे सरकेल। धावसंख्या 15 धावा लागलेत 9 चेंडू मध्ये। पूल करायचा होता, पॉवरफुल नाहीये। शॉट फाईन लेगला एक साधा सोपा झेल ड्रॉप झालाय। नक्कीच हे झेल राजाचा होता आणि हा झेल कदाचित नक्कीच महाग पडेल। भगवान होते शॉर्ट थर्डमॅनला आणि शॉर्ट फाईन लेगला। राजू मडवी होते। नक्की थोडेसे स्वतःवर नाराज असतील। क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच। इथे पुढे जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय। महेश काबूकर आणि राजाच्या बॅट मधून अजून हवा तसा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये। ज्या पद्धतीने ते फलंदाजी करतायत ती फटकेबाजी त्यांच्याकडून अजूनही झालेली नाहीये। धावा बनलेत 16, चेंडू टाकून झालेत दुसऱ्या ओव्हरचे 5 आणि हा शेवटचा चेंडू अपील जरूर केली। उत्साह पाहायला मिळाला, आत्मविश्वास कुठेतरी कमी पडतोय। पंच सहमत नाहीयेत। 2 ओव्हर 8च्या सरासरीनं बिनबाद 16 धावा। नक्कीच बघूया राजानं फटके जरूर मारलेत आतापर्यंत। त्यांनी आपण पाहिलं तर 7 चेंडूंचा सामना केलाय आणि धावा बनवलेत 7। महेश काबूकरनं 6 चेंडूंचा सामना केलाय, धावा बनवले 4। आज सुनील म्हात्रे खुश आहेत, भाऊ पाटील, सुरेश घरत खुश आहेत। आज फायनल डे आणि नक्कीच आज
या स्पर्धेची सांगता होणार आहे आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे स्वतःला तयार करतात। नक्की जितेंद्र पाटील यांचं देखील आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया। एक नक्कीच चांगले व्यक्तिमत्व या संपूर्ण सीझन साठी जर आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेला त्यांनी आपली अमूल्य वेळ दिलेली आहे। कपिलजी भोईर यांचं आपण स्वागत आणि जितेंद्र पाटील नक्कीच यांचा शुभ सन्मान केला जातोय। नक्की स्वागत आणि सन्मान मित्रांनो हा नेहमीच मैत्रीचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा केला जातोय। कपिलजी भोईर यांच्या शुभ हस्ते आज जितेंद्र पाटील यांचा शुभ सन्मान लक्ष्मणजी भोईर लक्ष्मणजी भोये यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत। ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे आणि गोलंदाज संतोष पाटील आलेत। हा फटका ऑन साइडला बघूया। चेंडू चालला एका टप्प्यानं शत्रक्षकाला बीट करून सीमा पार। राजाच्या बॅट मधून या इनिंगचा पहिला चौकार। इथे स्वागत आणि सन्मान महेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय। त्यानंतर पुढील स्वागत सन्मान आपले श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे खेळाडू शिवा पाटील आपण पुढे यायचंय। नक्कीच इथे प्रत्येक व्यक्तिमत्वाचं इथे स्वागत आणि सन्मान श्यामदादा पाटील आणि श्याम स्पोर्ट धामणगाव यांच्या वतीने केला जातोय। नक्कीच आयवा झेल साठी शिवा पाटील आणि श्यामदादा पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आणि एक परेश नावाचा लक्की विजेता आयवा झेल विजेता राहिलाय। त्यानंतर सोनाले संघाचे 12वे खेळाडू संजू जोशी यांना देखील शिवा पाटील यांच्या शुभ हस्ते आणि महेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केला जातोय। शॉल आणि या स्पर्धेचं आठवण सन्मान चिन्ह देऊन धन्यवाद। धावसंख्या 26। इथे हा फटका आपण पाहतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर केकेचे प्रयत्न सफल। चेंडू सीमापार राजाच्या बॅट मधून हा षटकार नंतर चौकार। या ओव्हर मध्ये फटकेबाजीला सुरुवात केलेली आहे। राजाला या ओव्हर मध्ये सूर गवसलेला आहे। पहिला चेंडू जरूर डॉट खेळले मात्र त्यानंतर 3 चेंडू मध्ये 14 धावा देखील त्यांनी बनवलेत आणि धावसंख्या पोहोचली 30। संतोष पाटील वर आक्रमण आणि हा चेंडू देखील चाललाय उंचच उंच आणि लांबच लांब षटकार। तब्बल 5 चेंडू मध्ये 20 धावा आतापर्यंत संतोष पाटील न खर्च गेलेत आणि धावसंख्या भरारी घेते 36। 17 चेंडू मध्ये 36। पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा होत्या 16 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडू मध्ये आलेत 20। अशी एकूण टोटल 36 हा आकडा विक्रम स्पोर्ट वणुगर संघाने गाठलेला आहे। बघूया शेवटचा चेंडू असेल। मला वाटतं संतोष पाटीलला प्रथमच चालू सीझन मध्ये 5 चेंडू मध्ये 20 धावा ठोकल्या असाव्यात। बघूया राजा इथे बॅटची कडा चेंडू येतोय अगदी शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये भगवान चेंडूला उचलतायत। एक सिंगल धाव। सिंगल न धाव संख्या 3 ओव्हर बिनबाद 37। चांगली टोटल आहे। अजून 10 विकेट हातामध्ये आहेत आणि फक्त 7 चेंडूंचा खेळ इथे शेष आहे।
यानंतरचा पुढील सामना असेल बंद्र्या मारुती काल्हेर आणि गावदेवी स्पोर्ट भादवाड अध्यक्ष साहेबांचा संघ आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांचा संघ आपण यानंतर इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. नक्कीच अगदी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचा नवीन कटआउट बॅनर आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. कुंदनजी पाटील साहेब संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष संजयभाई म्हात्रे, सल्लागार पद्मकर चौधरी साहेब, कार्याध्यक्ष मंगेशजी भोईर, सचिव प्रदीपजी जोशी, उपाध्यक्ष आहेत विनोददादा ठाकरे, सल्लागार अरविंदजी भोईर, श्याम चौधरी साहेब, यशवंतजी केने, संतोषजी म्हात्रे, मनोज टावरे, सदानंद म्हात्रे आणि सहसचिव जगदीश म्हात्रे आहेत. उपाध्यक्ष धीरज म्हात्रे, भगवानजी भोईर, सुनीलजी पाटील, भगवान पाटील इताडे आणि सल्लागार दत्ता ठाकरे ही कार्यकारिणी आपण सध्या पाहतोय. नक्कीच इथे जाऊया आपण चौथ्या ओव्हरच्या समालोचनाकडे. आणि पहिल्या चेंडूवर सकारामनं एक महत्वाची भागीदारी इथे तोडलेली आहे. राजाला बाद केलाय. नवीन फलंदाज येतोय सँडी संदीप, वेलकम. विनायक पाटील, विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचा एक सिनियर खेळाडू, तसेच हिम्मत चौगुले हा देखील आज संघाला जॉईन झालाय. शेवटचे 5 चेंडू आहेत सँडीकडे. बघूया पहिल्या 3 ओव्हर मध्ये आलेत 37 आणि सकारामनं पहिल्या चेंडूवर इथे विकेट प्राप्त केलेली आहे. एसटी चित केलं होतं. हा फटका देखील मिस टाइम आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल. सकारामनं बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत विक्रम स्पोर्ट वडनगर संघाला. 3 ओव्हर मध्ये जरूर 37 आलेत, मात्र चौथ्या ओव्हर मध्ये पलटवार करायला सुरुवात केलेली आहे गोलंदाज सकारामनं. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 विकेट आणि आता क्रमांक 4 वर येतोय गोविंद. नक्की संतोष म्हात्रे यांच्याकडून गोलंदाज सकाराम यांना पारितोषिक जाहीर झालंय. जर आपण ही विकेट हॅट्रिक कंप्लीट करता तर आपल्याला 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक त्यांच्याकडून दिले जाईल. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक झालेली आहे. गावदेवी वेले संघाचा गोलंदाज मनीलाल पाटील यानं मोंटीनं विकेट कंप्लीट केलेली आहे. बघूया हॅट्रिक ऑन गोविंद यांच्यासाठी हॅट्रिक चेंडूला स्क्वेअर विकेट उडवलाय आणि इथे झेल टिपलाय. मला वाटतं तिथे संजय मडवी आहेत आणि इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट. या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक. या सामन्यातून गरज होती सोनाले संघाला विकेट हॅट्रिकची आणि ती विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे गोलंदाज सकारामनं. पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 फलंदाज बाद. राजा, संदीप आणि गोविंद. 18 मध्ये 37 आणि आता 21 मध्ये धावा 37. हा आकडा पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक आहे. या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक आज चौथ्या दिवसातून सकाराम यांच्या नावावर आपण पाहतोय. नवीन फलंदाज भीरू पाटील. इथे हा फटका शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक चांगले प्रयत्न केले होते. नक्कीच 100% द्यावे लागतील. राजू मडवींचा आज प्रयत्न असफल ठरलेत. चेंडू निघून गेला होता अगदी डीप फाईन लेगला. बघूया राजू मडवीला थोडीशी दुखापत जाणवत आहे. मित्रांनो 40+ क्रिकेट आपण खेळतोय. स्वतःला जपायचं आहे, स्वतःला सावरायचं आहे, आवरायचं आहे. कारण की आत्ताची दुखापत आपल्याला लवकर बरी होत नाहीये. त्यासाठी तुम्ही क्रिकेट खेळताना स्वतःचा देखील परिवाराचा आणि स्वतःचा विचार करूनच क्रिकेट खेळायचं आहे. नक्कीच
संजय मडवीनं चांगला झेल टिपला, त्यानंतर हा चांगला प्रयत्न इथे राजू मडवीनं केला होता. नक्कीच नक्कीच अगदी आपण वयवर्ष 40+ आहोत याचा विचार देखील आपल्याला मित्रांनो करायचा आहे, कारण की आपल्या मागे आपला कुटुंब परिवार आहे. क्रिकेट खेळ हा फक्त एक आनंद आणि मनोरंजनासाठी आपल्याला खेळायचा आहे, एक धाव आरोग्यासाठी. आणि मनोज कुंदन पाटील साहेबांनी हा 40+ क्रिकेट सुरू केलाय, त्यासाठी तुम्ही क्रिकेट खेळताना स्वतःला जपायचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. या राजू भाऊ आपण या, जरा बाहेर या, आराम करा. चला नवीन खेळाडू का आपण आतमध्ये जा. सोनाले यस. चार धावीने संघाची टोटल 41 झालेली आहे. राजू भाऊ जाऊन या, आपण डॉक्टरकडे जाऊन या. बिरो सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट आणि त्यानंतर वीरूच्या बॅट मधून चौकार आलाय. शेवटचे 2 चेंडू आहेत पहिल्या इनिंगचे, त्यानंतरचे दोन्ही संघ आपण तयार आहात. वेलकम. गावदेवी भादवाड संघाचे इथे शुभागमन झालेले आहे आणि बंद्रा मारुती काल्हेर दोन्ही संघाने आपल्याला जी रिपोर्टिंग करा. फक्त या इनिंगचे 2 चेंडू आहेत आपल्याला टॉस साठी इथे आपली उपस्थित द्यायची आहे. वेलकम ज्ञानेश्वर म्हात्रे, संतोषजी तरे, ऑल टीम. इथे हा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या 42 धावा लागलेत. बघूया किती धावांचं लक्ष राहील. सोनाले संघासमोर हा चेंडू सांगून जाईल. इथे हा फटकावून साईडला केलाय. के चेंडूच्या समोर आहेत. एका हाताने चेंडूला थांबवलाय, फेकलाय. 2 धावा पूर्ण केलेत आणि 2 धावेनी 11च्या सरासरीनं 4 ओव्हर मध्ये 3 बाद 44 चा आकडा गाठलेला आहे आणि 45 धावांचं लक्ष उभं केलंय. विक्रम स्पोर्ट वडनगर संघानं प्रथम फलंदाजी करताना आई गावदेवी सोनाले संघासमोर. चला आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी कंप्लीट करूया. अध्यक्ष साहेबांचा संघ गावदेवी सोनाले आणि बंद्रा मारुती काल्हेर असा पुढील सामना आहे. दोन्ही संघाने आपण यायचं लगेच. भादवाड काल्हेर आणि भादवाड अध्यक्ष साहेबांचा संघ आहे. गावदेवी भादवाड आणि बंद्रा मारुती काल्हेर आजच्या शेवटच्या दिवसातून पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना असेल. चला दोन्ही संघाचे संघनायक गावदेवी भादवाड आणि बंद्रा मारुती काल्हेर
बंद्रामारुती काल्हेर, राजन डी, राजन आर संघाचा प्रतिनिधी आपण यायचं आहे मित्रांनो, कारण की सामना विश्रांतीसाठी थांबलाय. आपल्याला टॉस कंप्लीट करायचे. नक्की चला आपण सुरू असलेल्या सामन्याचं दुसरं सत्र ऐकूया. समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील मोहनदादा भोईर. 45 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी गावदेवी सोनाले संघासमोर. आणि बघूया या 45 धावा बनतील की थांबतील याचं उत्तर आपण ऐकणार आहोत मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. सर्वांचं पुनश्च एकदा मनस्वी स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, अतिशय प्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय चांगलं आयोजन, स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. या स्पर्धेचं एक खास वैशिष्ट्य आपण पाहिलं. या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं एक अव्वल दर्जाचा संघ आपण पाहिला, वीर तानाजी दापोडे. कालच्या स्पर्धेमधून देखील जनमान गोवे संघाने अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केला. कालच्या दिवसाचा विजेता संघ तर बघू आजच्या दिवसामधून कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून एक सांघिक कामगिरीच्या जोरावर आजच्या स्पर्धेत विजेता ठरतोय. चला प्लीज थोडंसं सहकार्य करा बेलेचं. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकातून गोलंदाज महेश आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका
जागते रोख आदेश देताना फलंदाज अरुण. गोलंदाज महेश काबूकर, तुम्हाला एक स्पर्धेमधून सुवर्ण संधी असेल तुमच्या खांद्यासमोर. तुमचे परममित्र दिगंबर पाटील यांच्याकडे तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. चालू सामन्यामधून आपण जर विकेट टेकर गोलंदाज अर्थातच हॅट्रिक साधता तर तुम्हासाठी तब्बल 1111 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू जागेवर राहतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. और क्रमांक पहिला आणि पहिला चेंडू पेस करताना अरुण याच्या बॅटमधून काय कमालीचा फटका आपण पाहिला. 45 धावांचं लक्ष्य पाठलाग करताना आपण इनिक्शनमध्ये होती. सलामी जोडी गावदेवी सोनाली या संघाची. या ठिकाणी मात्र चेंडू हलक्यात फक्त थोडासा स्वेप केला ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ विकेट डीपमधून चांगले क्षेत्ररक्षण झालं. उत्तम झेल कॅरी झाला आणि महत्वाचा फलंदाज. आता मात्र प्रत्युत्तर देताना गोलंदाज महेश. अरुण याची खेळी मात्र संपुष्टात. 6 धावेचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज महेश अतिशय उत्तम चेंडू ज्यानं हाताळला आणि महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज महेश. नेक्स्ट बॅट्समॅन भगवान. पहिला 4 भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर पॉलिटिकल संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संजयजी म्हात्रे साहेब यांचा संघ आज आपण इनिक्शनमध्ये पाहतोय. गावदेवी भातवड संघाचा कॅप्टन इन ऑदर्स टीम, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. नेक्स्ट नो बॅट्समॅन भगवान. भगवानीच्या बॅटमधून देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. थोडस आउटफील्ड. एक 2 3 तिघांच्या एक क्रिकेट नाही आहे. मनोज नेहमी सांगत असतात क्रिकेट नाही आहे, हे लिगोरी आहे. टांगा पलटी घोरे फरार. चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडूची लाईन व्यवस्था रीड करताना फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. गोलंदाज थोडासा स्वतःला कमबॅक करतो या चेंडूमधून. डॉट चेंडूची सांगता त्याच्या माध्यमातून झाली. धावसंख्या स्थिर आहे. 1-9. 45 धावांचं लक्ष प्रतिवरचा आपण साधारणतः विचार केला तर 11.25 सरासरी. या ठिकाणी पुलचा पाटका आहे. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. गोविंद अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल त्याच्या माध्यमातून कॅरी केला जातो आणि महत्वाची दुसरी विकेट प्राप्त करताना गोलंदाज महेश काबूकर. नेक्स्ट बॅट्समन येतो इंद्रपाल, एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड. नेक्स्ट बॅट्समन येतो इंद्रपाल. नेक्स्ट बॅट्समन येतो इंद्रपाल. खऱ्या हाताने तालुका क्रिकेटचा आपण जर एकंदरीत अपडेट पाहिलं, ग्रामीण क्रिकेटचा जर अपडेट पाहिलं तर इंद्रपाल ग्रामीण क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ ज्याचा आपण पाहिला. मात्र 40+ वय वर्ष
40 झाल्यानंतर कुठंतरी या संघटनेला तो जॉईन झाला. ग्रामीणमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ करणारा फलंदाज आज आपण 40+ मधून त्याला पाहतो. इंद्रपाल दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिला सांगितलं, दुसरं गोलंदाज येतोय विनायक. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकात गोलंदाज विनायक. षटक क्रमांक पहिलं संपलं 2 बाद 9 धावा धावफलकावर. प्रतिवरचा आपण विचार केला तर 11.25 ची सरासरी आहे. साधारणतः 11 ते 12 धावांची गरज आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. भगवानीच्या बॅटमधून देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला ऑन साईडचा. मिड विकेटला चेंडू जातो. क्षेत्ररक्षण देखील तितक्या सुमार दर्जाचा अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. एकच धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेने संघाची धावसंख्या 10. 2 बाद 10. ओव्हर क्रमांक दुसरं. विजयाचं लक्ष्य आहे 45 धावांचं. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड. बेस्ट टेक्निकल बॅट्समन इन तालुका क्रिकेट. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे इंद्रपाल. आणि पहिला चेंडू पेस करताना मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक यस वेल जज कॅच. महत्वाची विकेट. हिम्मत याची हिम्मत. काय कमालीचा झेल. स्कार शॉट होता. आकाशी फटका होता. महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज विनायक. खऱ्या हाताने फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट फार महत्त्वाचा असतात. जागेवर चेंडूला फोर्स केलं. चेंडू वाडिश लॉंग ऑफ सीमा रेषा क्लिअर करू शकला नाहीये. स्कायर शॉट आकाशी फटका आपण पाहिला आणि क्षेत्ररक्षक दिल दक्ष होतोय. हिम्मत चौगुले आणि काही कमालीचा झेल त्यांनी कॅरी केली आणि महत्वाची विकेट. नेक्स्ट बॅट्समन जातो के कैलाश. आउट ऑफ ऑप्शन. थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून घेते. अवांतर धाव. या अवांतर धावाने संघात धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती ती 11. चेंडू ऑन साईडला प्लिक केलंय. चेंडू जातो शॉर्ट मिडविकेटला. गोईन याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. मला वाटतं अनिल आहे त्या ठिकाणी. अनिल पण नाही, गोईन पण नाही. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघाची धावसंख्या 12. विजयाचं लक्ष 45 धावांचं. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज विनायक आणि 3 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. अरुण, इंद्रपाल, मिस टाइम स्टोक. चौथा फलंदाज देखील बाद. खऱ्या हाताने संघटनेतली जबाबदारी, त्या जबाबदारीला पात्र ठरणारा गोलंदाज आपण पाहतो विनायक. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी ज्यांना आतापर्यंत खर्च केला फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केले आणि महत्वाचे 2 विकेट प्राप्त करताना. बांद्र्यामध्ये काल्हेर संघाचा कॅप्टन. चला आपण देखील या. बांद्र्यामध्ये काल्हेर संघाचा कॅप्टन इलेक्ट्रिशियन वाला कुठे असेल तर आपण स्टेजशी संपर्क साधा. ऑनसेटचा चांगला फटका. संतोषाच्या बॅटमधून 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. वेलकम. बांद्रामध्ये काल्हेर संघ देखील या ठिकाणी मोठ्या ताकदीनिशी उपस्थित झाले. संघाचा कॅप्टन आणि अदर्स टीम वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत.
जागेवरून चेंडूवर पुन्हा एकदा फोर्स काढण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता फलंदाज. किती झाले दोन मध्ये षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 14. प्रतिवर्ष आपण जर विचार केला 7 धावांची सरासरी आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज. अस्किंग रन रेट जी धावांची गती आहे ती मात्र आता वाढलेली आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. तिसऱ्या पंचांची मागणी नाही. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज येतो भिरू आणि पहिला चेंडू मात्र थोडासा स्वर्ट भिरू याच्या माध्यमातून आउट ऑफ स्टंप. पंच देतील बाईटचा इशारा. एक धावेचा निर्बाळा धावसंख्या एकाने पुढे सध्या धावसंख्या होती ती 15. येणारे चेंडू 12 विजयासाठी 30 धावांची गरज. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. प्रतिवर्ष आपण विचार केला तर 15 धावांचं अस्किंग रन रेट. थोडासा अक्रॉस द लाईन आउट साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाज कैलाश केके याला. एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि निश्चितच जेव्हा जेव्हा चेंडू डॉट जाईल तेव्हा मात्र थोडासा मानसिक दबाव असेल सोनाली या संघावर. आता मात्र चेंडू अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका स्पर्काट केलाय. चेंडू जातोय पॉइंटला. एक कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 17. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 28 ची गरज. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 ची गरज. चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तो मात्र या ठिकाणी शतरक्षकाला चेंडू कुठं थोडंसं चकवा देताना चेंडू जातो शॉर्ट ताडम्यानला. शॉर्ट फाईनला चेंडू येतोय. बोला. आणि मित्र याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फुटबॉल संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय संजयभाई म्हात्रे यांच्यासाठी शुभ आगमन होत आहे. आई गावदेवी चषक 2025 मधून मी तुमचं मनस्वी स्वागत करतोय आणि ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं या स्पर्धेचे सर्व सन्मान्य श्यामजी पाटील यांच्या वतीनं तुम्हाला आमंत्रित केले जात आहे की तुम्ही आमच्या या मुख्य व्यासपीठावर या मंचावर या. हलकासा अपील केलं जो पंच संमत नाहीये. एक कंप्लीट आणि दुसरीच्या प्रयत्नामधून संतोषाची खेळी मात्र संपुष्टात. वेलकम मित्र. या ठिकाणी शुभ आगमन झालंय. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संजयभाई. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित बिनविरोध अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेबांचं मंचावर शुभागमन झालेलं आहे. नक्कीच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत, गटनेते, त्यानंतर माजी सभापती देखील साहेब राहिले आहेत. आपलं श्याम स्पोर्ट धामणगाव आणि श्यामदादा पाटील यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपले धामणगाव गावचे समाजसेवक उद्योजक उद्योगपती यशवंतजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते आपण साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. झालेले धन्यवाद. चेंडूला सुंदरसा स्पंज केले. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आणि 1 बॉन्स. एका टॅपाने क्षेत्ररक्षक महेश काबूकर याला बेट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. अतिशय नेत्रदीपक चौकार येतोय. फलंदाज
चंद्रकांत बॅटमधून. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज बॅकफुटला गेला. चेंडूला सुंदरसा स्पंज केला. कव्हर क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होताना शतरक्षला बेट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा. या ठिकाणी मात्र अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केला जातोय. पलटवार करताना गोलंदाज. धावसंख्या 24 आहे. महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज बिरू. धन्यवाद मोहनदादा भोईर. मी यशवंतजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. गावदेवी भादवाड आणि बंद्रा मारुती काल्हेर या स्पर्धेच्या चौथ्या दिवसातून पहिल्या फेरीचे आपण शेवटच्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करतोय. नक्कीच संतोषजी तरे गावदेवी भादवाड संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनायक पाटील राजेंडी आपण यायचं आहे संगणक म्हणून. वेलकम, आपलं देखील स्वागत. नक्कीच यशवंतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आणि आमच्या इथे श्याम स्पोर्ट धामणगावचे सहकारी खेळाडू आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी कंप्लीट केली जाईल. छापा आणि काटाचं नाण्याचं स्वरूप आहे. कोण आवाज देईल? संतोषजी तरे आवाज देतील. अध्यक्ष साहेबांच्या संघाला मान दिलेला आहे. छापा अशी कॉलिंग आणि छापा झालेला आहे. नक्कीच आपल्याकडे वेळ कमी आहे. 4 ओव्हरचा सामना असेल. संतोष तरे फक्त आपला निर्णय सांगा. धन्यवाद. तर फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीसाठी बंद्रामूर्ती काल्हेर या संघाला आमंत्रित केले आहे. आपण जाऊया, ऐकूया सामन्याचं दुसरं सत्र आणि शेवटचं ओव्हर मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. हॅलो, धन्यवाद काळू. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दयाजी भंडारी, आपण देखील कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. दयाजी भंडारी माजी उपसरपंच विद्यमान सदस्य ग्रामपंचायत काल्हेर. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि याच दरम्यान एकदम कंप्लीट. आता मात्र एक दुःखेचं कुछ काम चलने वाला नाही आहे. विजयाचं लक्ष फार मोठे. आता मात्र सामन्यामध्ये कमबॅक करायचं असतं, मोठ्या पटकांची नितांत गरज. दयाजी भंडारी, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना तो फलंदाजाला चेंडूची लाईन थोडीशी मिस करताना मात्र एक धाव कंप्लीट. या एका धावेने फक्त आणि फक्त आपण जे पराभवचं अंतर आहे ते कमी करू शकता. येणारे 4 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज. केकेच्या माध्यमातून देखील मोठा फटका मारण्याचा माणूस आपण पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. आता खऱ्या अर्थानं जे मिशन आहे थोडंसं अवघड झालेलं आहे. वेलकम. मान्यवर कक्षामध्ये दया भंडारी काल्हेर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच तसेच गणेशजी पाटील यांचं देखील शुभागमन झालेले आहे. समाजसेवक काल्हेर गणेशजी पाटील, नंदो नाईक सर देखील आहेत. आमचे संजयभाई म्हात्रे यांच्या जोडीला आपण ही मान्यवर मंडळी पाहतोय. हॅलो, चेंडूला सुंदरसा स्वीप केला ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ विकेट. कळूयाच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव घेण्याची संधी झाली. फक्त स्ट्राईक रोटेट होत आहे. एक धावेने फक्त आणि फक्त पराभवाचं जे अंतर आहे ते कमी केलं जातं. धावसंख्या अद्यव स्थिती आहे ती 28 आणि विजयाचं लक्ष 45 धावांचं. मात्र बॉल किती बाकी आहेत? आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि या अंतिम चेंडूवर किती धावा येतील आणि किती धावेने आपण पराभवाचं अंतर कमी कराल. केकेच्या माध्यमातून चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. बीट होतोय. इष्टांना भेदणारा चेंडू आपण पाहिला गोविंद याचा आणि फलंदाज त्रिफळाची बाद.